नमस्कार, तुमचं कुक विथ शुभांगी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे बेसनपुरीचे लाडू। 1 ग्लास बेसन पिठाचे अचूक प्रमाणात ही रेसिपी मी तुम्हाला वळून दाखवली आहे। हे लाडू बनवण्यासाठी पाक जो आहे तो व्यवस्थित व्हायला हवा, तरच आपले लाडू चांगल्या प्रकारे बनतील। पाक कसा बनवायचा आहे याच्या टिप्ससुद्धा व्हिडिओमध्ये मी दिलेल्या आहेत। रेसिपीला सुरुवात करूया। महत्त्वाचं म्हणजे लाडवासाठी लागणारे जे बेसन पीठ आहे ते आपल्या घरी दळून आणलेले असावे, कारण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे भेसळ नसते। घरच्या बेसन पिठाचेच लाडू चांगले बनू शकतात। येथे मी 1 ग्लास बेसन पीठ घेतलेले आहे, ते आपण आता भिजवून घेऊया। भिजवताना थोडंच पाणी टाकायचे आहे, कारण बेसन पिठाला भिजवण्याकरिता जास्त पाण्याची आवश्यकता नसते आणि आपल्याला हा गोळा घट्टसर भिजवायचा आहे। बघू शकता आपलं बेसन पीठ भिजून झालेलं आहे। आता आपण याचे पुऱ्या लाटण्याकरता छोटे छोटे एकसारखे गोळे बनवूया। गोळे बनवून झालेले आहेत। आता पुऱ्या लाटायला घेऊया। पुऱ्या लाटताना आपण गोळ्याला थोडंसं तूप लावूया, जेणेकरून ते पोळपाटाला चिकटणार नाही। पुऱ्या हे आपण मीडियम साईजच्याच लाटून घेऊया, जेणेकरून ते तळताना व्यवस्थित तळल्या जातील। अशा प्रकारे आपण ह्या सर्व पुऱ्या लाटून घेऊया। आता आपण गॅसवर कढई ठेवूया आणि साजूक तुपामध्ये ह्या पुऱ्या तळून घेऊया। मी येथे पुऱ्या तळण्याकरता तुपाचा वापर करीत आहे, तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता। पुऱ्या तुपामध्ये तळल्यामुळे लाडू हे मऊसूद होतात। आता आपलं तूप गरम झालेलं आहे। आता लाटून घेतलेली पुरी आपण त्याच्यामध्ये तळूया। पुऱ्या तळताना जास्त लालसुद्धा होऊ द्यायच्या नाही, फक्त पुऱ्या कच्च्या न राहतील याची काळजी घ्यायची। आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत।
थोडा वेळ थंड झाल्यानंतर हाताने त्या तोडून घेऊ आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. आता आपण पाक बनवायला घेऊया. बेसन पिठाला साखरेचे प्रमाण हे पीठ जेवढे असेल तेवढीच साखर घ्यायची असते, म्हणजे समप्रमाण. येथे आपण 1 ग्लास थोडी जास्त साखर घेतली आहे, कारण साखर ही खूप बारीक आहे. साखरेमध्ये आपण 1 ग्लास पाणी ॲड करूया. आता गॅसवर पाक 2 तारी होईपर्यंत ढवळून घ्यायचा आहे. आपला पाक थोडा वेळ झाल्यानंतर याच्यामध्ये आपण 2 चमच दूध ॲड करूया. दुधामुळे काय होणार की साखरेमधला जो मळ आहे तो वर येतो. बघू शकता तुम्ही पाकामध्ये कसा मळ वर आलेला आहे. आता आपण चमचद्वारे हा मळ बाहेर काढूया. मळ काढून झालेला आहे. बघा कसा पाक स्वच्छ दिसत आहे. आता आपला पाक होत आलेला आहे. मी हातावर घेऊन 2 बोटाच्या सहाय्याने तुम्हाला दाखवत आहे पाक कसा 2 तारी झालेला आहे. बघा पाक झालेला आहे हे समजण्याकरता आपण दुसरी टिपसुद्धा बघूया. थंड पाण्यामध्ये आपण थोडासा पाक टाकून बघायचा. पाकाचा जर गोळा बनत असेल तर समजायचं आपला पाक झालेला आहे. पाक थोडा थंड झाल्यानंतर बारीक केलेल्या मिश्रणामध्ये टाकूया. पाक टाकल्यानंतर बारीक केलेली विलायची पूड याच्यामध्ये टाकून घ्यायची. 10-15 मिनिट हे मिश्रण आपण झाकून ठेवूया. मिश्रण थंड झालेले आहे. आता याचे आपण लाडू वळून घेऊया. तुम्ही बघू शकता लाडू वळवण्याकरता हे मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे. मी येथे गोल आकाराचे लाडू बनवत आहे. तुम्हाला जर दुसरा आकार द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. लाडू वळवताना मी याच्यावर काजूची एक पीस लावत आहे. तुमच्याजवळ जे ड्रायफ्रूट अवेलेबल असतील ते तुम्ही लावू शकता. बघू शकता आपला लाडू तयार झालेला आहे. पुऱ्या ह्या साजूक तुपामध्ये तळल्यामुळे लाडू खूपच मऊसूद आणि चविष्ट होतात. तुम्ही नक्की करून बघा.
अशा प्रकारे माझे सर्व लाडू वळून तयार झालेले आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये एक लाडू मी तोडून सुद्धा दाखवलेला आहे. बघू शकता कसा रवाळ आणि सॉफ्ट झालेला आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.